1908 ला मॅट्रिक परीक्षा पास झाले. गौतम बुद्धांचं चरित्र त्यांच्या वाचण्यात आलं. त्याच्यानंतर सी के बेल हॉलवर त्यांचा सत्कार झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांची ओळख सयाजीराव गायकवाडांसोबत झाली. सयाजीराव गायकवाडांनी सांगितलं आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप देऊया. 25 रुपयाची स्कॉलरशिप जाहीर झाली आणि सांगितलं बाबा तुम्ही शिक्षण घ्या. बाबासाहेब शिकायला गेले अमेरिकेला. अमेरिकेत शिक्षण घेतल्यावर सांगितलं काय की बाबा जर तुमचं शिक्षण पूर्ण झालं तर तुमच्या ज्ञानाचा वापर आमच्या दरबाराला झाला पाहिजे, आमच्या या राज्याला झाला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, इथं बसलेल्या युवकांना सांगालो की बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक 3 आहे फंडामेंटल राईट्स, ज्याला आपण मॅग्ना चार्ट म्हणतो, यांना आपण मूलभूत अधिकार म्हणतो. आणि त्या अधिकारामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की बाबासाहेबांनी काय बदला घेतला. बाबासाहेब कधीच कोणाला आगाऊ बोलले नाही. बाबासाहेबांनी कधी कोणाला काठी मारली नाही. बाबासाहेबांनी कुठं रक्तपात केला नाही. बाबासाहेबांनी कोणाचा द्वेषही केला नाही. पण बाबासाहेबांनी बदला बुद्धिमत्तेच्या भरोशावर घेतलाय. कसा घेतलाय की सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानामध्ये ठरलं की बाबा तुमचं शिक्षण पूर्ण झालं तर तुमच्या शिक्षणाचा वापर आमच्या दरबारात तुमच्या ज्ञानाचा वापर काहीतरी व्हावा. आणि मग बाबासाहेब आंबेडकर 1913 ला वापस आले आणि वापस